हे आमचे पाठे दुखतात, अधिकारी आम्हाला दंड करतात, त्यामुळं रस्त्याची लवकरात लवकर काम व्हावं ही नम्र विनंती। पाठे तुटतात, मनके आमचे हे होतात, प्रवाशांचे हाल होतात। आमच्या गुंजवाडी आणि वारवाडी रस्त्याचं काम अत्यंत चांगल्या दिमाखानं झालं पाहिजे, कारण अलीकडं आता सांगितलं सरपंचांनी, मिनके साहेबांनी सांगितले मनके होतात, याच्यामुळंच खड्डे खुड्डे जे झालेत हे 4, 6, 10 वर्ष आतापर्यंत सगळे शेतकरी सहन करीत गेलेले। आत्तापर्यंत आम्ही शासनाचं ऐकलं, पण आता इथून पुढे आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे का तो निर्णय असा आहे का आम्हाला रस्ता जास्तीत जास्त लवकरात लवकर होणे हे गरजेची बाब आहे, ही नम्र विनंती करतो। गुंजावाडी नारायणगावची रस्त्याची दुरवस्था आहे। 10 वर्षापूर्वी सरपंचांनी सांगितल्यामुळे रस्ता झाला, तो आधीच्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये मंजूर होता। नंतर त्या लोकप्रतिनिधींनी श्रेय घेऊन तो केला, चांगली गोष्ट, हरकत नाही, केलेलं आमचं दुमत नाही, केला रस्ता 2-3 वर्ष रस्ता टिकला। त्याच्यानंतर ही 10 वर्ष आम्ही हा रस्ता पाहतोय, अतिशय दयनीय अवस्था। अनेक वेळा निवेदनं दिली, आंदोलनं झाली, तरी हा रस्ता होत नाही। हा रस्ता असा आहे कंच्या खड्ड्यात एकूण खड्ड्यात चोकावा का या खड्ड्यात घालावा, असा परिस्थिती या रस्त्याची आहे। अतिशय आमच्या लहान मुलांची शाळेला येतात, कॉलेजला येतात, हायस्कूलला येतात मुलं, त्यांची गैरसोय होती। गुंजाळवाडीतून नारायणगावला यायला तसे 3च मिनटं लागतात, आज अर्धा तास लागते नारायणगावला यायला आम्हाला, इतका बेकार रस्ता झाला हा। आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, स्थानिक आमदार असतील, अजिबात लक्ष दिलं नाही रस्त्याकडे। आणि नुसते आता आश्वासन देतात, आज करू, दिवाळीनंतर करू, हे करू, ते करू। स्थानिक लोकप्रतिनिधी आमच्याकडे एका दसऱ्याला आले, आम्ही त्यांच्या व्यथा मांडली, म्हणलं आमचा साहेब रस्ता इतका खराब झाला, तुम्ही काय करणार? म्हणले हा रस्ता दिवाळीनंतर तुमचा रस्ता एवढे पैसे पडले तर रस्ता पूर्ण होईल, परंतु दिवाळी गेली, दुसरी दिवाळी यायची वेळ आली, तरी अजून रस्त्याला खड्डे सुद्धा बुजवता येत नाहीत। म्हणून हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ही आमची गुंजावाडी ग्रामस्थांची प्रामाणिक इच्छा आणि तळमळीची इच्छा आहे। आमच्या आता सांगितलं, आमच्या शेतकऱ्यांचे इतके म्हणजे द्राक्ष असू, टोमॅटो असू, भाजीपाला असू, या नारायणगाव मार्केटला होतो, मुंबई मार्केटला जातो, इतकी त्या मालाची सुद्धा द्राक्ष आमच्या इकडे भरून यायची म्हणली तर ती निम्मी खाली दबतात द्राक्ष ती। हां, इतका मोठा आमचा उलाढाल आली या गुंजावाडी नारायणगाव या परिसरात असून हे रस्ता आम्हाला धड नाही, इतकी लोकप्रतिनिधी फसवफसीची उत्तर देतात। त्याच्यामुळे आज आम्हाला ठोस उत्तर मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही। मग आमचं आज काय येऊ, हां, आम्ही अजून हलणार नाही। हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे, ही अशी आमची गुंजावाडी आणि ह्या वारवाडी परिसराची मागणी आहे। दरेकर साहेबांनी आणि आपल्या ह्या व्यथा मांडल्या। 11 वर्षापूर्वी हा जो रोड झाला, ग्रामसभेतून झाला किंवा ग्रामसडकतून झाला, हे आतापर्यंत सांगितलं कार्यकर्त्यांनी, पण त्याचा जो मेंटेनन्स आहे, खिळखिळा होणारा जो रस्ता, याच्यावर वाहतूक जास्त, प्रत्येक मुलाला शाळेत जात असताना त्याच्या मणक्याला किंवा कुठल्याही वाहनावर बसल्यानंतर त्याला सामोरं जावं लागतं। मग पिकाचा प्रश्न असेल, कोणाचा आजाराचा प्रश्न असेल, सगळ्या गोष्टी, मुलं शाळेत जात असतील, आमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला कल्पना दिलेली आहे। मग शासनाने एवढीच आमची एक नम्र विनंती आहे, आत्तापर्यंत जे पदाधिकारी आम्ही जे निवडून दिले, त्या निवडलेल्या लोकांना त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवल्यासारखं असं आम्हाला वाटते, आणि म्हणून कुणीच त्याला वाली नाही। आणि त्या वाल्यांना आता आम्ही फक्त बेनके साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो। आणि प्रत्येकाने आम्हाला या होण्यापर्यंत हा रस्ता व्हावा ही प्रत्येकाच्या, आमच्या वारवाडी आणि गुंजावाडी परिसरातच नाही तर हा संपूर्ण येणेरेपर्यंत जाणारा रोड आहे। या रोडला भरपूर वाहतूक आहे, या वाहतुकीमध्ये आपल्याला सुद्धा आम्हाला ह्या 4 ते 3 किलोमीटर हा जो पुढचा रस्ता राहिला आहे, तोच त्या ठिकाणी आम्हाला खड्डे होतात। म्हणून आमची शासनाला किंवा कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लागावा हीच आमची नम्र विनंती आहे। आज आपण नारायणगाव सावरगाव या रस्त्यावरती उभे आहोत। आज या रस्त्याची दयनीय इतकी अवस्था आहे, तर इतके खड्डे पडले, खड्ड्यात आज वृक्षारोपण करण्याची वेळ आलेली आहे। आणि बऱ्याचशा मंडळींना, जिल्हा परिषद सदस्य असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, सगळ्यांनी सांगितलं की हा रस्ता
लवकरात लवकर पूर्ण होईल, परंतु कोणीही रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. आज आमच्या सरपंचांनी सांगितलं का द्राक्ष शेती, आणि खरोखरच गुंजाळवाडी द्राक्ष शेती मोठी आहे आणि द्राक्षाचं वाहतूक इतकी बिकट झालेली आहे. लवकरात लवकर लक्ष घालून या रस्त्याकडे पाहावं आणि लवकरात लवकर डांबरीकरण करून घ्यावं अशी मी विनंती करतो. आज आपण येथे रास्ता रोको करण्याची काय वेळ आली हे स्थानिक प्रशासन याची दखल घेतली पाहिजे. आज अतुल शेट्टीने आमचं नेतृत्व केल्यामुळं आम्हाला हे रास्ता रोको करावं लागलं. आमच्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आमचा मुख्य शेती व्यवसाय असल्यामुळं आम्हाला प्रत्येक व्यवहार हा नारायणगावशी जोडून आहे. महिला मंडळाचा बाजार हाट करण्याचा रस्ता हाच आहे. शनिवारी महिला मंडळाला जरी बाजाराला यायचं म्हटलं तरी गाडीवर येता येत नाही. गाडीवर जे भाजीचं गाठोडं बांधलं तर 4 जागी उतरून ते बांधावं लागतं आणि आम्ही पुरुष मंडळींनी जर ते पोचवायचं म्हटलं तर 2-2 हेलपाटे आम्हाला नारगावला मारावं लागतात. भाजीचं गाठोडं आणायला वेगळं, औषधं आणायला वेगळी, खतं आणायला वेगळी आणि ज्याप्रमाणे द्राक्ष क्रॅकिंग होतात सरपंचांनी सांगितलं त्याच्या उपर आमचा टोमॅटो माल असेल, भाजीपाला असेल, आम्ही नारगाव मार्केटला आणायच्या वेळी ज्यावेळेस 1 कॅरेट भरतो पूर्णपणे तर नारगावला येतपर्यंत अर्धा कॅरेट खाली बसतो. त्यामुळे शेतकऱ्याचं आमचं डबल नुकसान होतं तिथं. आणि गेली 15 दिवस आम्ही ऐकतो रस्त्याचं काम दिलेलं आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या तोंडून काय ऐकायला मिळतंय का कमिशन दिल्याशिवाय रस्त्याचं काम होत नाही. तर आमचं तर म्हणणं आहे जर कुणाला असं कमिशन लागत असेल तर आम्ही या रस्त्यावरची जे गाव आहेत, भले ते वारोडे असेल, गुंजावाडी असेल, सावरगाव असेल, लोकवर्गणी काढू आम्ही गावातून आणि कोणत्या स्थानिक प्रशासनाला, स्थानिक आमदार खासदारला, जिल्हा परिषद सदस्यांना कोणाला जर कमिशन लागत असेल ते लोकवर्गणी आम्ही त्यांचं ते पूर्ण करू, परंतु लवकरात लवकर आमचा रस्त्याचं काम करून आम्हाला सुखसोयी पुरवाव्यात एवढं आम्हाला प्रशासनाकडे आमची मागणी आहे. आणि आमदार खासदार तर या रस्त्याकडे डुकून पाहतच नाहीत. खासदारांनी तर आम्ही 5 वर्षात खासदारांना आमच्या गावाला कधी पाहिलेलंच नाही. मुळात 15 वर्ष सत्ता आहे त्यांच्याकडं, परंतु या रस्त्यावर कधी फिरलेलं नाहीत. त्यांनी आमच्या गुंजावाडीत एखादं काम केलं दाखवा, आम्ही तुमच्याकडं सालं घालू असं आमच्या गुंजावाडीचं म्हणणं आहे. तेव्हा प्रशासनाने कुठलंही लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही. तोंडी आश्वासन नको आहे. तेव्हा कोणाला जर कमिशन लागत असेल, मी पुन्हा तेच म्हणतोय, तर गुंजावाडीच्या गावचे आम्ही लोकवर्गणी जमा करू आणि त्या प्रशासनाला पुरवू आणि मगच आमचं काम करायला लागलं असतं. तसं आम्हाला लेखी हमी द्यावी. ज्येष्ठ नागरिक म्हणून बोलतो मी. माझा मोठा नातू या ॲक्सिडेंटमध्ये घालवला आणि दुसरा नातू तुमच्या ट्रॅक्टरच्या याच्यात फन्नीमध्ये अडकला होता. ही किती मोठी गोष्ट मोठी आहे. याच्यासाठी या आमदारांनी किंवा बुचकेबाईंनी, खासदारांनी सगळ्यांनी इथं यावं आणि नाही तर इथं राहावं. या ठिकाणी जे रास्ता रोको केले अतुल शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी वारवाडी ग्रामपंचायत ही खासदार आमदार साहेब ताईंकडं या रस्त्याबद्दल निवेदन दिलेले आहे. या रस्त्याची मागणी ग्रामस्थ आमच्याकडं 12 ज्येष्ठ नागरिक आमच्या ग्रामपंचायतला येऊन मागणी करतात की हा रोडची तुम्ही मागणी करत नाही. त्यावेळेस गुंजावाडीचे सरपंच हे पण आमच्याबरोबर होते. म्हटलं तुम्ही कधी या, आपण आंदोलन करू. म्हटलं आंदोलन करायची गरज नाही, आम्ही निवेदन दिलं आहे, पण आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे कारण की त्याला भरपूर दिवस झाले. दिवाळीनंतर हा रोड चालू होणार होता, तो चालू झालेला नाही. आमदार साहेब म्हणते 2 कोटी 6 लाख रुपये ह्या रोडला फंड पडलेला आहे, पण फंड पडलेला आहे ते म्हटले दिवाळीनंतर चालू होईल, पण तो चालू का होत नाही हेच आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. कारण ग्रामस्थ आत्ता खड्डे बुजवले ते खड्डेसुद्धा उखडलेले आहेत. गुंजावाडीचे ग्रामस्थ, आमचे शेतकरी आणि गुरुवारी रापसावर येणारे विद्यार्थी यांनासुद्धा भरपूर त्रास होतो आहे. आणि आमची द्राक्ष शेती आहे, मी सुद्धा स्वतः शेतकरी आहे. आमच्या द्राक्षाचे देठापासून मणी निखळून पडत आहेत, तो पण शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि जर कारवाई नसेल करणार तर वारवाडी, गुंजावाडी आणि इथून ज्या रोडला ग्रामपंचायती सगळे एक दिवस मोठ्या प्रमाणात अतुल शेट्टीच्या माध्यमातून आंदोलन करतील. त्याच्यामुळे दादा, खासदार साहेब, आमदार साहेब आणि ताईंनी या प्रकरण पंचायत समिती सदस्य सर्वांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे. ही वारवाडी ग्रामपंचायत सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. मी गुंजावाडी गावचा रहिवासी असून नाव सुयोग वायकर म्हणून आहे. आमच्या सर्वांची इथं जे जमलेले आहेत ते त्यांची एकच मागणी आहे रस्ता. एकतर द्राक्ष शेती आहे, दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आमच्याकडे. ते झाल्यानंतर भाजीपाला, टोमॅटो, येणेरेवरून पारुंड्यापर्यंत सगळ्यात मोठी बाजारपेठ आमची नारंगाव आहे. नारंगावला येण्यासाठी हा रस्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याचप्रमाणे बाहेरगावावरून येणारे पर्यटक किल्ले शिवनेरी असू द्या, भीमाशंकर असू द्या आणि आपला जुन्नर तालुका
बऱ्याचशा अशा ऐतिहासिक घटना आहेत त्यात की त्या पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. प्रत्येक आता तुम्ही वाणी साहेब, तुम्हाला आता पाठीमागच्या वेळेस मारामारी झाली तर तुम्ही वारवाडीवर दाखवलं. का झाली ती? एवढी 1000-2000 लोक जमा झाली. का झाली? तर एका खड्ड्यामुळे ती मारामारी झालेली आहे साहेब. बाकी काही आमची त्यांची काय असं दुश्मनी नाही. आम्ही चांगले एकमेकात राहणारी माणसं आहे साहेब. पण ते खड्ड्यामुळं थोडीशी कट लागली, किरकोळ भांडणं होतात, ॲक्सिडेंट होतात. साहेब याची दखल कोणीतरी घेतली पाहिजे. आम्ही अतुलदादांच्या वतीने हे आंदोलन उभं केलंय आणि हे जोपर्यंत आंदोलन रस्ता होत नाही तोपर्यंत चालू राहणार. बस एवढंच म्हणणं आहे. बाकी आंदोलन अजून आम्ही तीव्र करू शकतो. याची सर्व शासनाने किंवा कोणी असो, आमदार खासदार कोणी असो, यांनी दखल घेतली पाहिजे. आजचं जे आंदोलन आहे अतुल साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही वारवळवाडी, गुंजरावाडी, साखरवाडी वस्ती या आम्हाला रोज या रोडने यायला लागतं. जवळजवळ दिवसातून 5 वेळा 6 वेळा गरके मारायला लागतात. नारगावची बाजारपेठ असल्यामुळं, हायस्कूल असल्यामुळं आणि सगळेच लोकांना यावं लागतं. वाणी साहेब, आमदारांना आम्ही भरपूर वेळा सांगितलं, ताईंनाही सांगितलं, खासदार साहेबांनाही सांगितलं, कुणीच ह्या रस्त्याकडे लक्ष देत नाही. तरी हा रस्ता चांगला झाला पाहिजे एवढंच ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला सांगू शकतो. पण रस्ता चांगला झाला पाहिजे, नाही तर आम्ही जे लोक जमलोय ते उठणार नाही. कामाला अटक झाली तरी चालेल. मगाशी साहेबांनी सांगितलं रस्ता, कारण आत्ताच मागाने सुरेखने सांगितलं या रस्त्यावरून खड्डा खंचा चुकावून काय करावं इतकं परिस्थिती मनके ढिले झालेले आहे. श्रीमान अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली इथे पार पडत आहे. परंतु आमच्या ग्रामस्थांच्या या 8 ते 10 वर्षापासून त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. आम्ही बऱ्याचदा आमदार आशाताई बुचके यांच्याकडे पाठपुरावा रस्त्याची दुरुस्तीची मागणी केलेली आहे. परंतु आजपर्यंत रस्ता दुरुस्त झालेला नाही. आज द्राक्ष हंगाम चालू होत आहे. तर जवळजवळ रोज आमच्या गुंजावडी गावातनं कमीत कमी 20 टन माल रोज हार्वेस्टिंग होते आणि बाजारपेठेमध्ये निर्यातक्षम द्राक्ष बाजारपेठेमध्ये जातात. या वाहतुकीच्या कालावधीमध्ये द्राक्षाची मनीगळ जास्त प्रमाणात होते, तसंच क्रॅकिंगचं प्रमाण वाढते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं 20 ते 40% आज नुकसान होतं. म्हणून सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने हजर आहेत आणि लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे आणि खड्ड्यांची समस्या मिटली पाहिजे. आज आम्ही दररोज कमीत कमी 2 वेळा नारळाला येत असतो आणि तरुण वर्ग पण जास्तीत जास्त नारळाला येत असतो. त्यांना मणक्याच्या व्याधी जास्त जडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता बरेच जण आमच्या पुण्यात डॉक्टरकडे हाटेकही आपल्या संचेरी हॉस्पिटलमध्ये म्हणजे डॉक्टरकडे जातात. मणक्याचे त्रास जास्तीत जास्त जडलेले आहेत. म्हणून हा रस्ता लवकरात लवकर तयार झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे. सर्वप्रथम मी अतुलदादांचे आभार मानतो की त्यांनी पुढाकार घेऊन कमीत कमी या रस्त्यात लक्ष तरी घातलं. नाहीतर आपण पाहतो की इलेक्शनच्या काळात अलिदा चौकामध्ये दुकान आहे साहेब. इलेक्शनच्या काळात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सकाळी 7:30ला आमच्यात हजर असायचे आणि आता कुठं गेलेत? मग हा रस्ता इतका खराब आहे साहेब. मी एकच दिवस घोडेगावला गेलो, माझा अजून पाय दुखतोय, मला उभं सुद्धा राहता येत नाही, इतका खराब रोड आहे. आमचे वारवाडीचे माजी उपसरपंच आहेत परशुराम भाऊ वारवडे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे आपल्या जुन्नर तालुक्याचे जे लाडके आमदार म्हणून घेतात स्वतःला, आपल्या नावापुढं शिलेदार किल्लेदार वगैरे वेगवेगळ्या पदव्या लावून घेतात. ते आमदार शरददादा सोनवणे यांनी घोषणा केली होती की लवकरात लवकर हा रस्ता सुरू होईल. 2.5 कोटींचा निधी आलेला आहे. तो गेला कुठं? इथे लोकांचे एवढे प्रश्न आहेत, लोकांच्या पाटणीचे मनके खराब झालेत. आम्ही रोज ये जा करतो, आम्हाला माहिती आहे आमच्या चौकात किती वेळा ॲक्सिडेंट होतात. मधला रोड खराब आहे, लोक 2 व्हीलर साईडने जातात तर लोकांच्या अंगावर गाड्या जातात. रोज आमच्या इथं कोण ना कोण पडतं साहेब. आम्ही उचलेला असतो तिथं, किती जण जखमी होतात पण यांच्याकडे कोण लक्ष देत नाही. फक्त मतांची भीक मागायला ज्यावेळेस इलेक्शन असेल त्या दिवशी सगळे इथं 7:30ला हजर असतात. मग बाकीच्या वेळेस आम्ही सगळी जनता, सर्वसामान्य जनता यांच्याकडे भीक मागत असतो.
पण यांना काही सुखदुःख नाही। या सगळ्या तिन्ही लोकप्रतिनिधींचा, चारही लोकप्रतिनिधींचा प्रथम मी निषेध करतो। यांच्या लाजा असतील तर यांनी आता लक्ष घालावं आणि रस्त्याचं काम चालू करावं लवकरात लवकर, नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। आमच्यावर प्रसंगी केसेस दाखल झाले तरी चालेल। गुंजवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने, वारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याचे आमदार यांच्याकडे वारंवार मागणी केली होती की आमचा जो हा जो रोड आहे हा 10 वर्षापूर्वी दुरुस्त याच्यावर निधी पडला होता, तो दुरुस्त झाला होता। याच्यानंतर 10 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची डागडुजी अथवा कुठल्याही प्रकारचं काम या रस्त्यावर झालेलं नाही। तर त्यासाठी आम्ही मागणी केली होती। तर आम्हाला त्यावेळेस सांगण्यात आलं की तुमचा रोड हा त्याच्यावर निधी पडला गेलेला आहे, तो दिवाळीनंतर चालू होईल। आता दिवाळी होऊन 3 महिने झाले तरी पण या कुठल्याही प्रकारचा अजून काही त्याच्यावर काही दिसत नाही आहे। या रस्त्यावर रोज हजारो भाविक या रस्त्यावरून भीमाशंकर असेल, ओझर असेल, लेण्याद्री असेल, शिवनेरी असेल या पर्यटनस्थळी जात असतात। त्याचप्रमाणे रोज येणारी शाळेतली मुलं असतील किंवा शेतकरी असतील, काही ना काही कारणास्तव ही नारायणगावची जी बाजारपेठ यासाठी रोज येत असतात। यांना रोज होणारे हाल, यांना होणारा त्रास यासाठी कुठल्याही प्रकारचं कोणीही त्यासाठी जबाबदारी घेत नाही आहे, कुठल्याही प्रकारचे याच्यावर तोडगा काढत नाही। तर यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यासाठी या ठिकाणी आज रास्ता रोको करत आहोत। तरी ज्या ठिकाणी जे कोणी शासनाचे प्रतिनिधी आले असतील त्यांना आमचं मागणीपत्र देणार आहोत। त्याचनंतर आपला आवाज किंवा विघ्न टाइम्स या ठिकाणी जे तुम्ही पत्रकार आहात आपल्याला देखील विनंती करतो की आपण ही जी बातमी ही पूर्ण तालुक्यात त्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचावी, शासनापर्यंत ही पोहोचावी ही आपल्या सर्वांना विनंती। 4 दिवसापूर्वीच माझ्या मित्राची मुलगी या चौकात इथं पडली होती। ती अकॅडमीला आहे। उद्या जर तिला जास्त म्हणजे पायाला किंवा याला जखम झाली असती तर ती कायमची आजू झाली असती, तिला पुढचं भवितव्य तिथं धोक्यात आलं असतं। म्हणून आज मी एकच विनंती करतो सगळ्या प्रशासनाला का रस्त्याचं काम हे त्वरित झालं पाहिजे, नाही तर याच्यातून आणखीन अनुभव वेगळे येतील। कारण का तरुण वर्ग आज सगळा पिसाळलेला आहे का बाबा दिवाळी जे तुमचं काम दिवाळीनंतर जे चालू होणार होतं ते अद्याप चालू झालेलं नाही। वारवाडी गुंजवाडी रस्त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी वारवाडी ग्रामस्थ असतील, गुंजवाडी ग्रामस्थ असतील यांनी जो रास्ता रोकोचा या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। खरं तर या ठिकाणी मला पत्रकार महोदयांना खरं तर जाणीवपूर्वक उल्लेख करायचा आहे की वाणी साहेब फक्त याच रस्त्याचं वाटोळ नाही, तालुक्यात अनेक रस्त्याचं वाटोळ झालेलं आहे। परंतु वारवाडी आणि गुंजवाडीचे ग्रामस्थ पहिल्यापासून या ग्रामस्थांनी संघर्ष केलेला आहे। त्याच्यामुळं या रस्त्यासंदर्भात ही जे लोकांनी जागृत होऊन ज्या रास्ता रोकोचं आंदोलन केलं आहे महादेव शेट्टी नेतृत्वाखाली असेल, विकास चौधरीकर असेल व सर्व या ठिकाणचे वारवाडी संजू शेड वारवडे असेल व सर्व गुंजवाडीवर वारवाडीचे या ठिकाणचे पदाधिकारी असतील। परंतु मला फक्त या ठिकाणी लोकप्रतिनिधींना एकच सूचित करायचे की जे या रस्त्याचं वाटलं झालं अनेक या ठिकाणी ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्यात, परंतु आपल्या येथील आमदारांना व खासदारांना मला वाटतं भावनाच नाही आहे, त्यामुळे त्यांना भावनाच समजून घ्यायच्या नाही। इतकं या रस्त्याचं वाटलं झालं या ठिकाणी गुंजवाडीला पाहुणे यांना यायचं तर ते पाहुणे यायचं कंटाळा करतात। या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना माहिती की आमच्या रस्त्याला यायचं, मग पुढं वाटीमाळा असेल, सावरगावपर्यंत असेल, या पूर्ण रस्त्याचं वाटोळ झाले। या ठिकाणी नक्कीच आमदारांनी व खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे, या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष घातलं पाहिजे। त्याशिवाय या रस्त्याचं कोणी मनावर घेणार नाही आणि तुम्हाला जर मनावर घ्यायचं नसेल तर नेहमीच आम्ही इथून पुढे संघर्ष करत राहू। या ठिकाणी या पुढच्या काळात वारवाडी व गुंजवाडीचे ग्रामस्थ नक्कीच आंदोलनाचा पवित्रा घेतील हे आम्ही या ठिकाणी नक्कीच नमूद करतो। आमच्याकडे यायला रस्ता झालाच पाहिजे, खूप खड्डे, मोटरसायकलवाल्यांनी किती खड्डे जपायचं, पडत यात लागत यात, महिला मंडळ पडतं, पोरं पडत यात, ॲक्सिडेंट होत यात। ग्रामस्थ गुंजवाडी आणि वारवाडी यांच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल शेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रस्ता रोक करण्यात येतो आहे। कारण की हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे। आपण जर पाहिलं तर रापसबनीसारखं एक जुन्नर तालुक्यात नावाजलेलं शैक्षणिक संस्था या रस्त्यावर आहे, नारायणगाव पोलीस स्टेशन या रस्त्यावर आहे, रजिस्टर ऑफिस या रस्त्यावर आहे, आमची वारवाडीची जी PSC आहे ही या रस्त्यावर आहे। तर जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची सरकारी कार्यालय या रस्त्यावर आहे, त्यामुळे या स्थानिक लोकांना नेहमीच या रस्त्याने ये जा करावं लागते। आणि या रस्त्याची जर दुरावस्था बघितली तर आपण बघता की खड्डे आहे की रस्ता हेच कळत नाही।
आज रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे आणि याच्याकडे लक्ष देण्यास कोणी तयार नाही. अतुल शेठ, मी ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस इथले जे आपल्या PWDचं जे कार्यालय होतं त्या कार्यालयात मी पावसाळ्याच्या दिवसामध्ये साईड पट्ट्या भरावा म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन द्यायला गेलो. साहेब तिथं निवेदन घ्यायला कोण तयार नाही. म्हटलं आमचं कार्यालय नाशिकला आहे, तिथं तुमचं निवेदन आम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे या प्रशासनावर जबाबदार नियंत्रण कोणचं आहे? जर स्थानिक लोकप्रतिनिधीचं निवेदनसुद्धा ही लोक घेऊ शकत नसतील तर मग दाद मागायची कुणाची? शेवट ग्रामपंचायतनी स्वतःचा फंड या ठिकाणी टाकला. आम्ही मुरुम जवळजवळ गुंजवाडीची जी बाँड्री आहे, ढवळेमळ्यापर्यंत जी बाँड्री आहे तोपर्यंत तिथं वारवाडी ग्रामपंचायतीने स्वखर्चानी मुरुम टाकून साईड पट्ट्या भरून घेतल्या. वास्तविक पाहता हे जे काम आहे हे PWD ऑफिसचं आहे. आणि मध्यंतरी आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की या रस्त्यावर निधी पडलेला आहे आणि दिवाळी झाल्यानंतर या रस्त्याचं काम चालू केलं जाईल, परंतु अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघालेला नाही. रस्त्याचं काम कुठेही चालू झालं नाही आणि अत्यंत दुरावस्था आहे. मध्ये ज्यावेळेस आम्ही निवेदन दिली, नाईलाजाने आम्ही वरच्या लेवलला गेल्यावर त्यांनी आमचं निवेदन घेतलं आणि किरकोळ डागडुजी केली. रस्त्याचे फक्त जे खड्डे होते ते या पावसाळ्यात बुजवले आणि आता आपण परिस्थिती बघता का ती खड्डे परत आहे तशाच आहेत. म्हणजे फक्त लोकांच्या तोंडाला काळे पासण्याचं काम हे प्रशासन या ठिकाणी करीत आहे. या ठिकाणी अत्यंत रहदारीचा रस्ता आहे. गुंजवाडी असू द्या, इकडं तोडकरमळा असू द्या, वाणीमळा असू द्या, इकडं सावरगावपर्यंत विद्यार्थी ह्या रस्त्याने शिक्षणासाठी ये जा करतात. नारायणगावची बाजारपेठ ही तालुक्यामध्ये मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी या ठिकाणी तालुक्यातला मोठा बाजार भरतो. सगळ्या लोकांना आम्हाला ह्या रस्त्याने यायला जायला लागतं. तर अतिशय दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे. अतुल शेठच्या माध्यमातून आताच सरपंचांनी सांगितलं की आता याच्याकडे कोण लक्ष देत नाही. अतुल शेठला मी विनंती करतो की शेठ तुम्ही तरी लक्ष द्या आणि या रस्त्याची जेवढ्या लवकरात लवकर काम चालू करता येईल. कारण आम्हाला आश्वासन नको आहे. आम्हाला माहिती आहे का इलेक्शन आलं की आश्वासनाची खैरात होती आणि इलेक्शन गेलं की त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. एक लोकप्रतिनिधी तर रोज या रस्त्याने येतात जातात. निदान त्यांना तरी या रस्त्याची दुरावस्था कळायला पाहिजे नव्हते, लोकांचे स्थानिक प्रश्न कळायला पाहिजे नव्हते. बाकीचे समजा जे बाकीचे प्रतिनिधी आहेत ते कधीतरी या रस्त्याला येतात, पण एक प्रतिनिधी रोज या रस्त्याने येतात जातात. त्यांनी तरी या रस्त्याची दुरावस्था नाव घ्यायचे का? हो, ताई निश्चितच या रस्त्याने येतात जातात, रोज येतात जातात. त्यामुळं आता हा रस्ता खराब झाल्यामुळे ठीक आहे. चष्मा असतो हे सांगा, त्याच्यामुळे काय कळत नाही. खाली घ्यायचा. तर या ठिकाणी विनंती का तुम्ही जाता म्हणजे जे बाकीचे प्रतिनिधी येत नाही पण तुम्ही तर येता, मग तुम्हाला तरी या रस्त्याची दुरावस्था कळायला पाहिजे नव्हती. आणि तुम्ही जर तुम्ही म्हणता की मी तालुक्याभर फंड वाटते, तर मग या रस्त्यावर फंड टाकायला अडचण कोणती? या रस्त्याचं काम करण्यासाठी नक्की अडचण कोणती आहे ती तरी आमच्या ग्रामस्थांना कळायला पाहिजे. या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम चालू करा, अन्यथा हे आंदोलन आहे हे यापेक्षा जास्त तीव्र केलं जाईल. माझा प्रश्न पत्रकार साहेब तुम्हाला पाहिलाय ना, पत्रकार साहेब मला उत्तर देत असाल तरच मी बोलणार नाही, तुम्ही बोलणार नाही. मी याच्या अगोदर बोललेलो आहे, परंतु मला तुम्ही आता असं सांगा की 8 ते 15 दिवसापूर्वी तुम्ही अशी रस्त्यावर गुंजाळवाडीकरांची मुलाखत घेतली होती का? हो, घेतली होती. तर त्याच्यात काही बदल वाटतोय का तुम्हाला? नाही, त्यांनी त्या ठिकाणी चालून टाकली, कामाला काही अंशी सुरुवात केली आणि नंतर ते काम बंद झालं. म्हणजे का बंद झालं? ते काय म्हणले लेबर कमी म्हणले, लेबर कमी आहे, लेबर ठेकेदाराकडे. म्हणजे आता इलेक्शन आले, आता जर समजा पुढे गर्दी करायची असेल, ऐका ना, माझा इंटरव्ह्यू आपण नंतर घेऊ, मुद्दे मांडा ना आपण, नंतर मी सांगतो तुमचे. नाही, मुद्दा तोच आहे ना साहेब. बरं बोला, चला. 15 दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती, आज सुद्धा बऱ्याच लोकांचं काम बुडून तुम्ही इथं मुलाखत घेताय. म्हणजे परत जर हाच विषय होता असेल तर मग कशासाठी करायचं असं आमचं म्हणणं आहे. आमचा दोष आहे, आमचा काय दोष? तुमचा दोष नाही, आम्ही तुम्हाला सांगतो ना, आम्ही तुम्हाला सांगतो का याच्याबद्दल जे शासनकर्ते आहेत, जे प्रतिनिधी असतील, त्यांनी त्याबद्दल दखल का घेत नाही? कातडी गेंड्याची असंच म्हणायचं ना, दुसरं काय म्हणायचं? जर समजा 4.5 वर्षात जर काय घाम फुटलाच नाही, आता यांनी कधी कुठं गेल्यावर रस्ता होणार का? काय पुढे जायचं कुठं? प्रतिनिधी म्हणता, कोण प्रतिनिधी नक्की कोण? कोण प्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे ना.
नाव सांगा का आता खासदार? अहो साहेब, हो चेअरमन, खासदार 5 वर्षात आमच्या गावात आलेच नाही. अजून काय नाव सांगायचं? तुम्हाला माहित नाही का? त्या रस्त्याने गॉगल घालून जात येत असतील, काचा लावून, त्यांना जर काही फरक पडत नसेल तर मग आता आम्ही काय करायचं? नाही, आशाताई बुचके गॉगल लावून जातात, हे वास्तव आहे. तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचे? अहो त्याच्यात ना प्रतिनिधी, त्यांचं नाव आता दुसरं अजून कोणाचं नाव घ्यायचं? तर आता हा त्रास आम्हाला त्यांनी कुठपर्यंत जाईपर्यंत द्यायचं आहे. त्यांनी एकदा आम्हाला इथे येऊन सांगावं बाबा, तुम्ही काय हे आंदोलन करून काय नको, आम्ही आमचं असंच चालून देणार आहे, असं त्यांनी जर स्पष्ट येऊन सांगावं ना. सगळ्या तुमच्या पाठीमागे ठाम आहे. तुम्ही रस्त्याचं काम करणार की नाही सांगा. तुमच्या नेतृत्वाला आम्ही आंदोलन करतोय की नाही? आता तुमचे गचके खाऊन झाले का? गचके भरपूर झाले, गचके खाऊन झालेत ना, तोपर्यंत काम नाही होणार. शिवाजी महाराजांचं नाव सगळेजण घेतात, काय त्यांचं नाव घ्यायची लायकी काय आता राजकारत्यांचे? प्रत्येक नेते सांगतात आई तुळजाभवानी जय शिवाजी महाराज. एवढे सगळे मावळे इथं रस्त्यावरती उतरले, त्यांना शिवाजी महाराजांचं नाव घेतं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी असे मावळ्यांना रस्त्यावरती उतरून दिलं असतं का? प्रत्येक जणांचे प्रश्न सांगून झाले. शेतीचा प्रश्न झाला, JRP सबनीस विद्या मंदिर आहे, तिथं हजारो विद्यार्थी गुंजाळवाडी सावरगावरून दररोज येतात. बिचाऱ्यांचे काय हाल होतात हे सगळं तुम्ही ऐकून झालं. द्राक्षाचं नुकसान, सगळं नुकसान. जय आई तुळजाभवानी जय शिवनेरी किल्ला, इथं आम्ही शिलेदार आहोत. अरे ये ना इथं, आपला माणूस इथं ये, आपला माणूस. आपला माणूस. आशाताई बुचके दररोज ह्या रोडनी जातात, येतात. आता रोड बदलला असेल त्यांनी. चष्मा घालू नका म्हणावा. काळा चष्मा घातला तर तुम्हाला काळं दिसत असतं, आणि नाही घातला तरी काळं खड्डे दिसतील, म्हणून तुम्ही तो काळा चष्मा घातला असेल. पण इथं या, आमचे सगळे हे करा तर शिवाजी महाराजांचं नाव घ्या. सगळेजण म्हणतात अतुल शेटने हे काम केलं पाहिजे, अतुल शेटने हे काम केलं पाहिजे, अतुल शेटने हे काम केलं पाहिजे. अतुल शेट, आमची तुम्हाला सगळ्यांची, संपूर्ण शेतकरी वर्गाची, संपूर्ण गुंजावाडीकरांची एक नम्र विनंती आहे, हे तुम्ही काम करून घ्या. आणि मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, मी शिवनेरीचा शिलेदार, हे तुम्हालाच फक्त हक्क आहे हे नाव घेण्याची. त्याचे खड्डे बुजवले जात नाही साहेब. जिल्हा परिषदच्या ताब्यात रस्ता नाही आहे ना, PWDकडे सार्वजनिक बांधकाम लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता. रस्त्याचे खड्डे जर बुजवले जात नसेल तर आंदोलन तर करू शकतात ना. अशा मग आंदोलन का करत नाही? एवढी लोक बसलीत, रस्त्याचे खड्डे आहेत की नाही? मग तुमची भूमिका काय? सगळ्यांबरोबर आहे ना आम्ही. मागणी काय? काम झालं पाहिजे रस्त्यात लवकरात लवकर. साहेब आपण काय सांगाल? लवकरात लवकर रस्त्याचं काम झालं पाहिजे. बाकी मग आतापर्यंत झालं नाही, पण लोकांना खूप त्रास झालाय. त्यासाठीच बसलो नाही. केला वाची गाडी नाही बंद केली, ST ची आली ती बंद केली, इकडून गेली ती बंद केली. मग आमचा शरद पवार बरं नाही का? शरद पवार चांगला, अजित पवार चांगला, शिवसेना नको आता इथं आले. असं रस्ता फुटलाय, कोणी बघत नाही, काय नाही, लोकांना त्रास. आमदार बघतोय का रस्ता? आमदार म्हणतो मला मतं मिळालं नाही, मी कामच नाही करणार. काय पाहिजे मनसे शिवसेना रे, आपलं राष्ट्रवादी द्यायचं, काँग्रेस सगळ्यात बेस्ट. मग राष्ट्रवादीनं आतापर्यंत रस्त्याचं काम केलं का नाही? त्यांनी सत्ता आली तर करतील ना. सत्ता एवढे वर्ष होती ना? कुठं सत्ता होती? 60 वर्ष होते. मनमोहन सिंग झाला रस्ता ना. हा मनमोहन सिंग पंतप्रधान होता तेव्हाच रस्ता आला. दरेकर साहेबांना कितीतरी वर्ष. अहो त्यावेळेला वल्लभ बेनके होता, आमदार होता का नाही? मग मनमोहन सिंग झाला का नाही रस्ता? मग आढळरावने केला रस्ता. मग परत आढळराव 15 वर्ष पाहिलं का इकडं? बस तिकडंच पडतो शिरूर तालुक्यात. तिकडं इकडे कुठे पडायचं? जुन्नर तालुक्यात मतं मागायला इकडे यायची, आणि बुचकेबाईने इकडे यायचं. बुचकेबाईला माहिती तर खड्डं पडलं, सावरगाव गुंजुंदर रोडला निघती. कायला शिवसेना पाहिजे? मग बुचकेबाई चांगली महिला आहे, ती हुतगुरू आहे, काम करणारी बाई आहे. पण इकडं बघत नाही ना कुणाला, कारण याला मनसेला मतं कमी दिली, आमदारांनी सांगितलं कुणाची कामं करायची नाही. मग आता शिवसेनेने ते धरला कसा पाटा, मग तो चांगला आहे. राष्ट्रवादी चांगली आहे, शेतकऱ्यांचं भलं होईल. अतुल बेनके काय चांगले? शेतकऱ्यांचं भलं करीन दादा. बघा तुम्ही रस्त्याचं बाजारभावाचं काय वाटोळ झाले, रस्त्याचे काय वाटोळ झाले. अजित पवार चांगला आहे, शरद पवार चांगला आहे, त्यांना मत. गुंजाळवाडी सावरगाव रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम हे उद्या दिनांक
14/1/2019 रोजी चालू करण्यात येईल. खड्डे नका बुजू वर्क ऑर्डरचं काम हे 20 तारखेच्या आत वर्क ऑर्डर होईल. वर्क ऑर्डर झाली की लगेच रस्त्याचे पण नवीन काम चालू करण्यात येईल. बुजवणार आहे, थातूर मातूर चालणार नाही. खड्डे चांगल्या पद्धतीने बुजले पाहिजेत. ते चालणार नाही. नाही, खड्डे पूर्ण साफसफाई येते करून खाली टॅककोट मारून मग खडीवर टाकून पूर्ण सिलकोट करून पत्र वाचन आहे काय. वारवाडी गुंजावडी सावरगाव या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम उद्या दिनांक 14/1/2019 पासून चालू होईल व नवीन रस्त्याचे वर्क ऑर्डर दिनांक 20/1/2019 आत होईल व वर्क ऑर्डर झाली की रस्त्याचे नवीन काम सुरू करण्यात येईल. त्यांनी आता गुंजळवाडी आणि वारुवाडीच्या ग्रामस्थांनी आणि त्यांच्या सरपंचांनी ते सही करून एक जाहीर निवेदन तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि PWDच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे. शालेय विद्यार्थी यांना देखील रस्त्याने प्रवास करताना अनेक समस्या व अडचणीला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना मणक्याचे, मानेचे, पाठीचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक हैराण झाले आहे. वारंवार लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या कानावर ही ग्रामस्थांच्या माध्यमातून गोष्ट घालून सुद्धा ते यांच्याकडे सोपस्कररित्या कानाडोळा करताना दिसून येत आहे. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपणास निवेदन देण्यात येते आहे. रस्त्याचे काम तातडीने करावे व नागरिकांना अडचणीतून मुक्त करावे, अन्यथा या पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल. वरच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, त्यांनी ते मान्य केलं, पण आम्हाला लिहून पाहिजे म्हणून त्यांनी आता लिहून दिलेलं आहे. प्रति अतुल शेठ बेनके साहेब व वारुवाडी गुंजळवाडी सर्व नागरिक, वारुवाडी गुंजळवाडी सावरगाव या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम उद्या दिनांक 14/1/2019 पासून चालू होईल व नवीन रस्त्याची वर्क ऑर्डर 20 जानेवारी 2019च्या आत होईल व वर्क ऑर्डर झाली की रस्त्याचे नवीन काम चालू होईल, असे शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम जुन्नर मळेकरांच्या वतीने माने साहेबांनी इथं सही करून दिली आहेत. त्याचे साक्षीदार म्हणून कामगार तलाठी वारुवाडी सोनवणे भाऊसाहेब यांनी त्यांच्या समक्ष साक्षी केलेली आहेत. त्याचबरोबर PSI ढमाले नारायणगाव पोलीस स्टेशनचे त्यांनीही साक्षी दिलेली आहे. म्हणून त्यांचं आता निवेदन आल्यामुळं उद्यापासून 3 ते 4 दिवसामध्ये या रस्त्याच्या खड्डे बुजवण्याचं काम त्यांनी जो शब्द दिला आहे ग्रामस्थांच्या साथीदाराने ते पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. जर ते नाही झालं तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल या सगळ्यांसमोर मी सांगतो. त्याचबरोबर त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे 20 तारखेला वर्क ऑर्डर होऊन त्याचे काम सुरू करण्यात येईल. हे काम वर्क ऑर्डर ज्या ठेकेदाराला प्राप्त होईल त्यांनी नारेंगाव, वारुवाडी आणि गुंजाळवाडीचे जे सरपंच आहेत आणि तिथले जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्यावर बसून हे काम तुम्ही कशा पद्धतीने करणार आहेत, त्याच्या एस्टिमेटमध्ये काय काय गोष्टी आहेत ते त्यांच्याबरोबर ओपनली चर्चा करून त्या दर्जाच्या माध्यमातून त्यांनी काम करावं, अशा पद्धतीची भूमिका आमची भविष्यातली असणार आहे. जर यदाकदाचित ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळण्यामध्ये जर काही दिरंगाई झाली किंवा त्याच्या पाठीमागं आम्ही ठेकेदाराशी पण बोलणार आहेत, तर त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही PWDच्या डेप्युटी इंजिनियरला धरणार आहोत. आणि त्यांना जर कोणाला जर काही पैसे लागत असतील तर वारुवाडी आणि ग्रामस्थांनी आणि गुंजावाडी ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कोणाला जर कमिशन द्यायचं असेल त्याचेही मान्य केलं ना. जर काय कमिशनमध्ये कमतरता आली तर मी पण थोडी तुम्हाला मदत करेन. म्हणून आपण सर्वजण या आंदोलनामध्ये इथं सहभागी झाला. आंदोलन सध्या तरी तुर्तास तरी आपण काही प्रमाणामध्ये यश प्राप्त केलेलं आहे आणि निश्चित प्रकारे रस्ता पूर्ण करा. कोणाला श्रेय घ्यायचं घ्या, बोर्ड लावा, भाषणं करा,
पण रस्ता पूर्ण करा. अतुल बेनके जिंदाबाद. अतुल बेनके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतुल सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.